टिटवाळ्याच्या गणपती मंदिरामध्ये भक्तांची रीघ पाहायला मिळते। अंगारकी चतुर्थी निमित्त भक्तांची मान दियाळी झाली। प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात सकाळपासून गर्दी पाहायला मिळाली। अंगारकी चतुर्थी निमित्त टिटवाळ्यातील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ह्या जयघोषाने आज टिटवाळा ही नगरी दुमदुमली आहे। 2005 साली अंगारकी चतुर्थी ही श्रावण महिन्यामध्ये आली होती आणि आज तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा हा दुर्मिळ हा योग आलेला आहे। आता आपण आहोत टिटवाळ्यामध्ये। हे टिटवाळ्याचं महागणपती मंदिर आहे आणि 2005 साली श्रावण महिन्यामध्ये हे संकष्टी चतुर्थी आली, मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली होती आणि आज तब्बल 20 वर्षानंतर हा दुर्मिळ योग आलेला आहे। आपण आता पाहू शकता या महागणपती टिटवाळा या ठिकाणी भाविकांनी आपली मोठी गर्दी केलेली आहे। मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत इथे आणि मंदिराच्या वतीने इथे भक्तांसाठी सोय देखील उत्कृष्ट अशी केलेली आहे। स्वयंसेवक असतील, पोलीस प्रशासन असेल, यांनी मोठी अशी सुंदर अशी सोय केलेली आहे। हा जो परिसर आहे हा परिसर देखील महानगरपालिकेने हा अति स्वच्छ करून ठेवलेला आहे आणि आज सकाळपासूनच पहाटे 4 वाजल्यापासूनच गणेश भक्ताने या महागणपती टिटवाळा इथे आपली हजेरी लावलेली आहे। रांगेत उभा राहून तब्बल 2-2 तास रांगेत उभा राहून गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे आणि या देशाला, या आपल्या महाराष्ट्राला असंच आनंदाने ठेव, शुभलम शुक्लंकर असं गणपती बाप्पांकडे साकडं मांडलेलं आहे। अशोक कांबळे, लोकशाही, टिटवाळा। म्हणजे साधारण 20 वर्षांनी श्रावणातली अंगारिका आणि सगळ्यात महत्त्वाची वर्षातली एकच अंगारिका आहे, त्यामुळे या अंगारिकेला फार महत्त्व आहे। साधारण अंदाजे आमचा एक देवस्थान समितीचा अंदाज आहे, साधारण 1 लाख 1.25 लाख भाविक येण्याची, दर्शन घेण्याची शक्यता आहे। कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा यासाठी आपण टिटवाळा ग्रामीण पोलिसांना एक अर्ज देऊन त्यांना या उद्देशाने पण आपण त्यांना एक सूचना केल्यात की जेणेकरून लाईन भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळावं। श्रद्धेने आलोय श्रावण महिन्यातला अंगारकी चतुर्थी, यासाठी आम्ही सगळ्यांनी एक साईड साड्या काढून अंगारकी चतुर्थीसाठी टिटवाळ्यासाठी आलेलो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।